तर आज हिना आपल्याला बनवायला शिकवणार आहे स्क्रंची. स्क्रंची म्हणजे असा केसाला लावायचा रबर. तर हे बनवायचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या आउटफिटवर मॅचिंग स्क्रंची करू शकता. आणि माझ्या इंस्टाग्राम पोस्टवर किंवा व्हिडिओजमध्ये जितके तुम्ही स्क्रंची बघता ते मला सगळे हिनानी मला हवे तसे तिने बनवून दिलेले आहेत. तर आता आपल्याला लागणारं साहित्य असं आहे: मेजरिंग टेप, चॉक, पिन्स सिक्युअर करायला, ह्याला काय इलास्टिक रबर आतला, आणि सगळ्यात मेन म्हणजे फॅब्रिक. चला तर सगळ्यात पहिले काय फॅब्रिक घेऊन शिलाई मारून, आता शिलाई आम्ही मारून येतो आणि मग तुम्हाला दाखवतो. स्टिचिंगची फर्स्ट स्टेप अशी की आपण दोन्ही एंड जॉईन करून घेणार आहोत. आता तुम्ही हातशिलाई सुद्धा मारू शकता, जर का तुमच्याकडे मशीन असेल तर त्याने सुद्धा शिलाई मारू शकता. आता ही लेंथ आपण घेतलेली आहे 30 इंचेस आणि हाईट आहे 7 इंचेस. 7 जास्त ठेवली आहे कारण की ती शिलाईमध्ये फॅब्रिक जातं म्हणून. आता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही लेंथ घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. मला मोठं स्क्रंची हवं होतं म्हणून आपण जास्त घेतलेलं आहे. आता आपली ही शिलाई मारून झाली आहे. आता हिना आपण काय करायचं पुढे? ते दोन्ही आपण जी शिलाई मारली ना ती मध्ये घ्यायची आणि त्यानंतर ते फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आणि मग लास्टची जी आहे ना ती दोन्ही एकमेकावर शिलाई मारून घ्यायची. जिथपर्यंत एंड येत नाही ना त्याचा तिथपर्यंत ती शिलाई करत घ्यायची आणि मध्ये थोडी जागा ठेवायची आतलं फॅब्रिक बाहेर काढण्यासाठी. आता फक्त आपल्याला ह्या दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायचे आहेत. मधलं फॅब्रिक आपण रोल केलं का तर ते ह्या शिलाईच्या मध्ये नको यायला. आता आम्ही हे सगळं करतो आणि तुम्हाला दाखवतो. त्या स्क्रंचीमध्ये माझं काही फार योगदान नाही आहे कारण इतकं क्रिएटिव्ह गोष्टी मला जमत नाही. बाहेर हिना करते ते. तोपर्यंत आपण ॲक्च्युली धनंजयला भेटायला आलेलो, पण धनंजय बिझी आहे. आता हे फॅब्रिक रोल करून आतलं जे बाहेरची 2 साईड होती त्याला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि मध्ये छोटीशी जागा ठेवली आहे. या जागेतून आपल्याला हे जे आतलं फॅब्रिक आहे ते बाहेर काढायचे. ते आता कसं काढायचं ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आता जी मध्ये आपण छोटीशी जागा ठेवली त्यातून आपल्याला हे आतलं फॅब्रिक बाहेर काढायचं. हाताने उघडायचं. आता हे आपल्याकडे अशा फॉर्मॅटमध्ये ते फॅब्रिक आलंय. याच्या आत आपण टाकणार आहोत इलास्टिक रबर. हे इलास्टिक रबर आपण किती घेतलं? 8 इंच. ते आपण सेफ्टी पिनच्या हेल्पनी आतमध्ये इन्सर्ट करायचं. एक एंड इलास्टिक रबरचं बाहेर ठेवायचं आणि बाकीच्या सेफ्टी पिनच्या हेल्पनी आपण सगळं इन्सर्ट करून घ्यायचं. त्याला एक साधी नॉट बांधायची आणि फिक्स. आता जी आपण मगाशी छोटीशी गॅप ठेवलेली ती स्टिच करून घ्यायची. याचं हे साईजवर डिपेंड आहे. आता मला मोठी साईज हवी होती त्यामुळे आपण ते 30 इंचेस घेतलेले. तुम्हाला छोटे छोटे हवे असतील तर मग 50 इंचेस पासून स्टार्ट केलं तरी सुद्धा चालेल. आता हे स्टिच करून आम्ही तुम्हाला फायनल लुक दाखवतो ट्राय करून. तर ही आपली स्क्रंची रेडी आहे.
स्क्रंचीमध्ये सुद्धा सायझेस असतात, मिनी, बेसिक, एक्सेल अँड डबल एक्सेल. तर हा आपण डबल एक्सेल बनवलाय. ह्याचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवते. हिना, थँक्यू सो मच. ऍक्च्युली आपलं चॅनल या सगळ्याचं नाहीये, पण आपण ट्राय करतोय नवीन नवीन गोष्टी, कारण हिना खूप क्रिएटिव्ह आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला हे पण आपल्या चॅनलवर येऊ देच. हिना, थँक्यू सो मच. आणि सांग सगळ्यांना सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा.